बया ही काय बेवड्यागत नुसते नवरा बायको लोळते ते रानात हातात हात घेऊन. लोळत काय माहिती अहो काय नाही मग असं काय? सायरट पिक्चर बघून आले ना आम्ही आता ना. बाय बाय त्याच्यामुळे जरा असं feel आलंय. रोमॅन्टिक म्हणूनच एवढा रोमॅन्टिक झालेला दिसताय नवरा बायको. काय सायरट बघितल्यामुळे असं ते मगाशी असलं भारी फील आलं. सांगतोय कधी की गेलेला पिक्चर बघा आणि कुठे गेलेला? दुपारी हो पण कुठे गेलेला? माणूस घरातच बघणार ना वहिनी. आता काय काल पिक्चर आलाय तेव्हा ते अहो लय वर्षापासून आले की हा, पण आता पण त्याला आम्ही जवळ काय झालं पण तुम्ही आता कसं सायरा ठेवायला लागलाय ती बाया उगच हे बाई आधी आमचं उलट चांगलं चाललेलं. अगं मला वाटलं चालत चालत मी रानात आली होती आता घरला निघाली होती तर मला वाटलं काय बाई तुम्ही नवरा बायको पिऊन बिऊन पडलेलं का रानात काय? कुठलं बाई आलीस तू? अगं वर तिकडे भांगलेल्या बाया लावलेत ना मग ते आलेली तर बघते तर काय बाई दोघं म्हणजे पिऊन बिऊन पेलेत वाटतं पार्टी आमच्या वावर आमच्या वावरात आम्ही पडू अहो सगळी जळू, माणसं बघत होती काय हो. पण करू. मला वाटलं पिऊन बिऊन पडला काय तुम्ही नवरा बायको आम्ही प्यायला काय तुम्हाला पेताड बिताड दिसलो काय बे, होय म्हणलं आता घरबीर पुरून नाही काय म्हणून ते शेतात येऊन झोपाय बिपाय लागले काय बाई ए बाई काय बे कशी बोलतीस ग? आता एवढं रोमॅन्टिक झालं की आता सायरा आमचं नवरा बायको आम्ही काय पण करीन असं असं कळलं कसं तुझं का? काय काय ना? की ग, पण बाय तुम्हाला नाव ठेवत होते ना असं झोपलाय तुम्ही कुणी बघितलेलं नाही आम्हाला. तुम्ही नका बोलू आता मग मग मला तुमचा कसं नवरा दिसलं? ते तुम्हाला अजून असं शेजारी बसू पण देत नाही म्हणून ते सांगाय ना. हो हो हा ते कुठं सांगताय आमचं बरं तुम्हाला दिसायला लागलं. अहो तुम्ही तर उघड्यावरच सायलेंट का हा, माझी बायको मी उघड्याव करू मी अहो, झोपून हो करू की. मी पडून करू तुम्ही तुम्हाला काय करायचे आम्हाला कशाला काय करायचं तुमचं काय घेणं देणे पण कशाला सगळे आमचं आम्ही बघू बघायला ना. लागलेत ना म्हणून आली तुम्ही तुम्हाला उठवायला त्या बायका आम्हाला बघते ना आम्हाला बोलते तुम्हाला काय त्रास होतो आम्हाला कशाला काय होतंय पण का माणसं तुम्हाला तुम्हाला नावं झोंबते? ठेवतात ना आम्हाला काही नाही तर ठेवा ना आता काय कन्नडीत आम्ही सांगितलं आमच्या शेतात काय पण करू त्यांचं काय? आम्ही एका मिरीच्या मांडीवर झोपू ती माझ्या मांडीवर झोपू लयच ती बाय खांद्यावर लागले झोपू सायराटचं ह्यांना तर आमचं आम्ही बघू नाही झाड लावलं आम्ही बघा आम्ही कसं झाड केलं बाय बाय, सायराट सायराट झालं जी छान आहे ना आपण केलंय ना. एवढं झाड बाय बाय आज लावलं चढली पण असतील मग त्या सायराटचं हा सायराट वर नाही चढलं सायराटचं झाड आहे आपलं झाडावर सायराट नाहीये कळलं का अहो लयच भारी झाड आहे की हो भाऊजी मला पण नाही की ए झाड बाई ते नवऱ्याला घेऊन जा कुठल्या बी झाडाला ते पिंपळाचं अगं, झाड आहे. माझा नवऱ्या घरी आता झाड दिसलं मी काय सारखं सारखं येणार आहे जायचं तू झाडाकडं जाऊ. यायचंय जा. का वहिनी नेऊ का तुम्हाला हा नाही की भाऊजी सैराट आपण पिक्चर बघितला चिन्ह नाही अगं मला सांगताय मी यायचं का काही तिथं विचारते काही घेऊन चाललंय का चिंता होते का? हे जाशीलच की मग तुम्हाला कशी बघ त्या झाडात लटकवून ठेवते कायमस्वरूपी. बया काय वहिनी काय तुमचं एक असंच आहे बघा काय अहो म्हणलं मला पण बघा लिहाणं सायराट सारखं एकदा झाला ते नवरा बरोबर पिंपळ अगं झाड त्याच्यापर्यंत जाईन की मी पण आता तर झाड दिसलं ना ती काय बया असं काय करायला लागलाय नवरा तुझा ती हाय जरा सर्किट आहे पण चांगला आहे अहो, हा. भाऊजी सर्किट म्हणायला लागली तुम्हाला पण चांगला आहे बोलली मी. सर्किट आहे बघा जाऊ चांगलं तिकडे आहे. हा म्हणजे झाडावर जाऊ का लगेच असं वेगळं काहीतरी करू नको म्हणजे म्हणजे मनात वेगळा नको असं म्हणायचं होतं का त्यांना कसं आहे ती जाऊ दे भाऊजी नेताय का नाही तुम्ही मला झाडा जरा तू चढ जा. हा का हे- काय वहिनी तुम्ही कशाला आले तिथे जायचं बघायचं काम बिम तुमचं ए बाई मी घेत ना ऊट आमचा आम्हाला एक खाऊ आज दे. बाई चालत चालत दिसला कधीच्या होता काळातून प्रायव्हसी भेटली एकतर ते सासू सासरे सारखे घरी माझे आई बाप घरी बघ ते ना. भाऊ घरी सगळेच घरी गोंधळ असतं एक तर आणलंय कुठून चाललं होतं काय तर आल्यात मध्ये मध्ये टपकली येऊन नुसती हा? कशी चिचंद्र कशी ती मध्ये मध्ये बाया चिचंद्र करत. चिचंद्र बिचंद्र नाही मी दिसला म्हणून आली मी नाही तर मला काय दिसलंय तर करायचं बघून जायचं तुमचं? ना. तुला काय का करा नाही एक त्याला काय एवढ्या दिवसातून बायकोला आणली जवळ कशी तरी त्याच्यात तुझं म्हणजे काय वहिनी, जवळ तुम्ही येत आलेत. नाही का काय वेळ बायको इतक्या दिवसांना कशी आली बोलते बघा म्हणते. तुमच्या बायकोला आणि तुम्ही बरा गप्पा म्हणते सोडा मला तुम्ही सोडा. नाही हो वहिनी, तसं काय नाही हो. कसं आहे समजून मग घ्या हो जरा असं बरं का- चालू दे तुमचं मी जाते काय चाललं होतं? जावा त्यांच्यापाशी जावा सगळ्यात करा जावा. सांगत होतो जा ना बाई लय निघ जागा आहे ना बायको तू. तुमची तर उठ निघ चल आमच्या आता शेतात ना. निघतीच बाया हा, निघ जा. जावा की वहिनी बसू द्या की बघू एक अहो एक भाऊजी भेटलंय. आम्हाला पण बघू द्या कधीच्या की तुमचा काळातून. सायराट सीन रानातला कशाला तुला पाहिजे सैराटला सीन जा ना तुझ्या नवरा बघायचं पाशी scene. जाऊ ना बस अगं सांगताय मी काय सांगू तेवढं जायची गरज आहे का? आपलं बाई, लयच बघायचं दिसाय काय हे काय बाई आरचीची लय गोष्टी दिसाय नाही. बघायची काय बाई, गोष्ट आहे का सायराटला यातलं नाद बघायची लागलाय गोष्ट आहे का तुम्ही करत नाही का तुम्हाला. करत नाही का म्हणजे तुम्ही थोडं ओपनली करत नाही ना आता काय वहिनी आम्ही काय का बाई काय
तोंड नाही. करून काय लागा बाय बाय कळलं जाऊ जाऊ द्या उभराव, निघा. काय घरालीच उभं आहे, मी नाही करताय? थांबाय मोकळी काम धंदे सोडून तुमचं जा निघ. तुमचं काय होतं का हातावर तिला हा? कशाला हात लावला आणि कुठं लावलाय पिक्चर मारती त्या लोकांसमोर लोकांना काय वाटतं काय वाटत रंजय बायकोचा मार खाते हो दे मी जाते इथनं नको ना एक तर आजच भेटलेला पण शंभर लागल साडीला माझ्या म्हणजे साडी तुला अप्रूग आहे का मी शामडा दिसतोय का तुला ते असावं झालं ना जा म्हणून जा तू बोलली. तशीच बस आता येऊ नको जवळ ती भांडणं लावून गेली पण तशा भारी आहेत त्या वहिनी भारी आहेत अगे सांगतोय मी भारी इथं संकट करेन तुमचा मी कसं ते खून केला होता वरून फेकला होता तसं खून करेन तुमचा मी इथंच तू कशी मग लगेच हे करती मारक्या म्हशीगत सारखंच मस्त आहे मी अशी हुंदळते का तुम्हाला मस्त आहे मी असं नाही असं करते की इथं काय लग्न आहे कुणाचं नसतंय तुमच्या ना सुपन देत नाही एक तर सुखाने ते गाणं आठवलं साई मी का नसते तुमच्या नावात मला बियाड लागलंय सगळ्याच पण उठा, आज उठा, झोपू आज नका. लयच भारी वाटते पण काही म्हणा असं वाटतंय मस्त ह्याच्यात आले कशात वर मोकळं मोकळं डोंगर खाली मोकळं मोकळं ढग. पाणी होतं डोंगर ठेवलं होतं आकाश आहे ते हे मोकळं मोकळं आकाश वर मोकळं मोकळं डोंगर बरोबर आहे की? खेळायला गेलाय का डोकं ह्याला जमीन म्हणतात त्याला आकाश म्हणतात अगं, डोंगर तिकडं आहे तुझ्या मांडीवर झोपलो तर काहीच कळाना असं वाटतंय ते आकाश खाली आले आणि हे वर गेले असं वाटतंय स्वर्गात आल्यागत वाटतं तुमचं मेंदू डोक्यात आहे, गुडघ्यात आहे आणि तुमचं जाऊ दे सीता आपटला बघ तुम्हाला म्हणा तुम्ही नाही ते म्हणलंय का खाली मी म्हणलंय का डोक्यात. म्हणलंय नुसतं चापटला बघा तुम्ही तुमच्यात राहता मी खरंच चालली तू हो वहिनी काय वहिनी वहिनी काय आओ! वहिनी काय? आवाज काय? इथं शेतातच तुमची वहिनी करेन बघा ओ तंदुरी वहिनी बनवेन तुमचं वहिनी बस ना त्यांच्यापाशी जा, जाऊ लय पुढं. मारून निघा. बघा विचार कर जा खालच्यात राहणार ते जा दब- गेला ना मग मी इकडून मग माहेरी काय आमची त्यांनाच घेऊन बसा नवरा सकट हा खरंच तू माहेरी जाणार हा नक्की बघा बघा पर देणार नाही माघारी मी त्यांनाच घेऊन बसा साईडाचे सीन करत बसा नाहीतर खाण्यापिण्याला पण ती नाही तर तुमच्यावर कायमची बसेल ती नवरा बरोबर हा तिच्या नवऱ्यावर हा तुम्ही तिघ जण एकसाथ राहा ठीक आहे एका दोघांना नाही ना जमणार हा ना मग वहिनी कशाला हवे वहिनी गुपसूनच बघा आता दिसल ते बोलायसाठी म्हणतोय जाऊ निघा मग. जा. कुचक्या आता तोंडाची. मी जाते मरू दे. नाही हे माझी आई हे नाही. अहो, नालायक माणूस नको ना जाऊ असं का करू राहिली जाऊ की तिथे तुमची वहिनी बसली बघा नको ना तू नको ना मी पाय दाबतो ना तू संध्याकाळी भांडी पण घासतो हा मग चालेल लगेच तेवढ्याला म्हणते मला भांडी घास मग स्वयंपाक कोण करणार? आता तुम्ही सैर पिक्चर बघितलं दाखवला हा. आता कुठं पिक्चरला जायचं तुला माहितीये ना आता कुठला पिक्चर बघायचा मी सांगतो हा सांगा गोदडीत शिरली बायको तुम्हाला लय दिसते गोदी शिरली बायको आता तर बोलला ना ही दिसते का एवढी अख्खी घुसवी मी नाकात काठी कुठं काठी नाकात असं कधी म्हणायची हा इकडं कळा आल्या काय कसं बोलताय हा पण जाऊ दे उगाच त्या बाईमुळे आपल्यात नको भांडणं ये जा. चला आपण जरा जेवायला जाऊया भूक लागली का झाली या वडापाव खायचा ना कसलाय व ते मी वडापाव खायला घालताय आत्ताच- एखादं म्हटलं असतं मस्त अगं ते पाकपान का फाकपान घेतलं 1000 रुपयाला एक पॉपकॉर्न म्हणतात त्याला पॉपकॉर्न पॉपकॉर्न ते नाही तिथं 2 घेतलं तर 2000 रुपयाला बांबू 500 रुपयाची तिकीट ते कॅशिटीला पैसे गेलं कॅशिट आणायला हा किती खर्च झाला झाला तसा खूप तरी पण मग? चला ना चला की काहीतरी मस्त पैकी भजी भजी खाऊ का आता भजी शे भजी खायला घालताय ढेकळा खाते का त्यापेक्षा मी घरी जाते आणि भजी करते ढेकळा खाते का नको नाही खा तुम्ही खा खा. तर चला की हॉटेलमध्ये जाऊया आपण संध्याकाळी ते पिक्चर बघायचा ना तुमच्या तर आता मी बायको शिरली गोदडीत लय भारी पिक्चर असं नाही का वहिनी शिरली गोधडीत हा तसला पिक्चर आल्यावर तर लय भारी बघायला जातीच नाही नको 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 नको